एक नंबर ऍडव्हेंचर. लद्दाखला जायची गरजच नाही. इथं एवढा ऍडव्हेंचर आहे ना, तब्येत खुश होऊन जाते एकदम. आता थोडं बरं वाटतंय. हे बघा दलिंदर. जय शिवराय मित्रांनो, आता आपण चाललोय कात्रजच्या दिशेने. आपला प्रवास आहे साताऱ्यापर्यंत. ऍक्च्युली मी मधूनच ब्लॉग चालू केलाय, कारण याला काय इतकी गर्दी की मला काय सुचतच नव्हतं आता काय करू. म्हणलं आता चला एक काम करा, आता थोडा हायवेला लागला की मग सुरू करावा ब्लॉग. ऑलरेडी आता खूप उशीर झालाय. तर कात्रजच्या रस्त्याला पण तुम्ही बघू शकता, आता फुल गर्दी आहे. प्रत्येक 2-2 मिनिटाला सिग्नल नाही, वैताग आलाय. चला आपण थोडं पुढे गेल्यावर भेटू. आपण आता आलोय कात्रज या ठिकाणी. आपण चालू आता सातारा, आपली महाराजांच्या वेळेसची राजधानी सातारा. रस्त्याला खूपच गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळेच मी जरा ब्लॉग उशिरा सुरू केला, कारण की मागाशी तर खूपच जास्त गर्दी होती सिटीमध्ये. ॲक्च्युली आपला प्लॅन असा आहे की आज आपण जाणार आहे साताऱ्यामध्ये. थोडा कार्यक्रम आहे, फॅमिली कार्यक्रम. तिकडचा कार्यक्रम वगैरे उरकून मग आपण परवा दिवशी परत येणार आहे. तर परत येताना आपल्याला थोडासा रूट, सिनिक रूट मस्तपैकी एकदम घाट नजारे वगैरे बघत आपण येणार आहे. तर येताना आपण कदाचित महाबळेश्वरच्या तिकडचा जे घाट वगैरे लागतात तिकडून फिरत मग आपण असं त्या बाजूने येणार आहे, वरंधा घाट वगैरे फिरत. आता सध्या आपल्याला जाताना थोडीशी गडबड आहे, त्यामुळे आपण आपलं आपला सरळ रूट आहे त्या रूटने जाणार आहे. येताना आपल्याला मस्त फिरत यायचं आहे, असं प्लॅनिंग आहे. आता बघूया काय होतं ते. हे बघा, हे अशी गर्दी सगळं. हे बघा, हे कात्रज गार्डन. चला कात्रज घाटातच भेटू आता. हे बघा आता काय परिस्थिती आहे बघा. आणि रस्ते तर इतके भारी आहेत ना, एक नंबर ऍडव्हेंचर. लद्दाखला जायची गरजच नाही. लद्दाखला जायचीच गरज पडणार नाही माणसाला. पुण्यातल्या माणसांनी लद्दाखला जायची गरज नाही. इथं एवढा ऍडव्हेंचर आहे ना, तब्येत खुश होऊन जाते एकदम. फुल ऍडव्हेंचर, एकदम मजा घ्यायच्या. लद्दाखची मजा पुण्यात. आणि हे बघा, मोबाईल, गाडी चालवताना पण मोबाईल. आता थोडं बरं वाटतंय. जरा असा रस्ता असला ना जरा मोकळा, गाडी चालवायला तरी बरं वाटतं. तर नुसती ट्रॅफिक. आणि हे बघा दलिंदर. हे असे असतात ना हेवी ड्रायव्हर, बघत नाही इकडे तिकडे काय नाही, आपले घुसतात मध्ये कसे पण. थोडा रस्ता मोकळा भेटला की परत आला एखादा कोण ना कोण मध्ये येते.
थोडं चहा वगैरे घेऊ, नाश्ता करू आणि मग पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करू. ओके, बाय. जबरदस्त, जबरदस्त, एक नंबर मंदिर आहे. तेवढा वेळ नाही. मस्त बनलंय. सकाळी निघलोय 9:30 वाजता. अजूनपर्यंत अर्ध्या रस्त्यात सुद्धा नाही पोहोचलो. अजून नारायणपूर सुद्धा आलेलो नाही. सॉरी, कापूरहोळ. निवांत चाललंय एकदम. फक्त जरा रस्ता मोकळा आहे त्यामुळे आता काही वाटत नाही. गरमी वाढत चालली, जबरदस्त गरम होत आहे. थोडी जरा मोकळी हवा, असं मोकळ्या रस्त्यात हवा तरी लागते, ते बरं वाटतं. आता आपण आलोय नसरापूर गावापासून 1 किलोमीटर पहिले. अजून आता नसरापूरला जो फाटा आहे, या ब्रिजच्या खालून, इथून खालून एक रोड जातो, तिथून राईट घ्यायचा आणि तिथून राईट घेतल्यानंतर मग आपण नसरापूर बनेश्वर तिथं जातो. आता जवळच आले, म्हणजे कापूरहोळच्या आपण थोडं जवळ, 10 किलोमीटर कापूरहोळ. आणि आज आहे दत्त जयंती. कदाचित दत्त जयंतीमुळे कापूरहोळ मध्ये गर्दी असणार आहे, कारण की तोच मेन फाटा जातो नारायणपूर साठी. चला बघू आता तिथं परत काय गर्दी वगैरे आहे का नाही कळत नाही. आता परत तिथं पण परत लेट होईल. नंतर हे बघा, मी बोललो होतो ना, कापूरहोळ मध्ये गर्दी असणारच. इतके ट्रॅफिक जाम, पोलिस माशा मारतात. घ्या माझी, बघा थांबलेत गप्पा मारत. आणि एक एक नमुने असे, एक खतरनाक नाव ठेवतात लोक हॉटेलचे, स्नॅक सेंटरचे. इथं आत्ता बघितलं मी माग, 12चा वडापाव आणि महाबाराची मिसळ. वा, एकच नंबर.
थोड़ा